तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरकण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. कर्जतच्या नगरपालिकेसंदर्भामध्ये नगरपालिकेमध्ये जे सभापती निवड झालेले आहे, संतोष पाटील जे उपनगराध्यक्ष आहे, त्यांच्याकडे स्वच्छता, वैद्यकीय आरोग्य समिती असा जे आहे विभाग देण्यात आलेला आहे. जलनिसरण समिती सुचेता खोत जे आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम, शहर नियोजन महेंद्र चंदन जे गटनेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्याकडे या महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली. बांधकाम सभापती हे महत्त्वाचं पद असतं. महिला व बालकल्याण समिती हर्षली गायकवाड जे उमेश गायकवाडांच्या पत्नी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा बालकल्याण समिती आणि बालकल्याण समिती उपसभापती अंजली कडू. म्हणजे याच्यावर जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जास्त प्रभाव आपल्याला दिसतो आणि ठाकरे गटाचाही प्रभाव असला तरी 2 जागा फक्त मात्र ठाकरे गटाला दिसत आहेत आणि बाकीच्या 3% जर आहे ते ठाकरे गटापेक्षाही अजित पवार गटाला जास्ती इथे समिती दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाऐवजी अजित पवार गट हा जो आहे तो मोठ्या प्रमाणात समितीमध्ये आपल्या सक्रिय दिसताना दिसून येते. त्यांना जास्त कुठे पदभार दिल्यात आलेले, त्यांना समिती वाटप करण्यात आलेले. एकूणच काय, कर्जत नगरपालिकेमध्ये परिवर्तन विकास आघाडी झाली आहे आणि त्यांचं समितीचं वाटप करण्यात आलेलं आहे. याच अनुषंगाने त्यामुळे या सगळ्या समितीनं वाटप करण्यात आलेलं आहे. आता या समितीचा पदभार कशा प्रकारे ते येत्या काळामध्ये काम करतात हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.